सर्वप्रथम या ठिकाणी या बहुजन संघटक या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांना सन्मानाचा जय भीम। समतेसाठी आणि स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या महामानवांनी आपले बलिदान दिले त्या महामानवांच्या कार्याला आणि विचारांना या ठिकाणी मी प्रथम नतमस्तक होतो, त्यांना वंदन करतो। या ठिकाणी प्रामुख्याने मला सांगावंसं वाटतं की आज आदरणीय GS दादा कांबळे यांची जयंती आहे। आदरणीय GS दादा कांबळे यांचा खूप मोठा वाटा आहे मला बुद्ध धम्माकडे घेऊन जाण्याचा। त्या अनुषंगाने मी आज या ठिकाणी आदरणीय GS दादा कांबळे यांच्या विचारांना आणि कार्याला त्यांच्या जयंती दिनानिमित्त या ठिकाणी वंदन करतो। आणि मी या ठिकाणी माझ्या अनुभव कथनाला किंवा माझा जो काही प्रवास आहे बुद्ध धम्माच्या वाटचालीकडे जो काही मी प्रवास केला त्या प्रवास वर्णनाला या ठिकाणी आपणासमोर मांडण्याचा एक प्रयत्न करणार आहे। या ठिकाणी आदरणीय राहुल सरांनी माझ्याशी ज्यावेळेस संपर्क केला त्यावेळेस मी या ठिकाणी आदरणीय राहुल सरांच्या बहुजन संघटक पेजवर पाहिलं की अनेक अशा दिग्गज मान्यवरांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त केलेले आहेत। त्या अनुषंगाने मी एक सामान्य व्यक्ती आहे, परंतु आदरणीय राहुल सरांनी या ठिकाणी जे काही माझ्या प्रवास वर्णनाला व्यक्त करण्याची संधी मला उपलब्ध करून दिलेली आहे, मला वाटतं की मी सुरुवातीलाच त्यांचा आभार या ठिकाणी व्यक्त करावं, जेणेकरून नंतर बोलण्याच्या ओघामध्ये कदाचित ते विस्मरण होईल। त्या अनुषंगाने या ठिकाणी सुरुवातीलाच आदरणीय राहुल सरांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्याची संधी या बहुजन संघटक पेजच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली। उद्या संपूर्ण जगभर बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाणार आहे। त्या अनुषंगाने सर्वांना मी या ठिकाणी आजच बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या मनोगताला, माझ्या प्रवासाला जो काही हा शब्दांचा प्रवास आज या बहुजन संघटक पेजच्या माध्यमातून होणार आहे त्या शब्दांच्या प्रवासाला सुरुवात करतो। सुरुवातीला मी माझा संपूर्ण परिचय आपणासमोर या ठिकाणी ठेवतो। मी प्राध्यापक अनंत माणिकराव कांबळे, राहणार अंबेजोगाई, तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीड या ठिकाणचा मी रहिवासी आहे। तसा माझा जन्म साथेपळ या गावी झाला, पण नंतर आम्ही अंबेजोगाई शहरातच स्थायिक झालो। माझं शिक्षण या ठिकाणी बहुतांश या अंबेजोगाई नगरामध्येच संपन्न झालं। जे काही मला सुरुवातीचे संस्कार भेटले ते या अंबेजोगाई शहरानेच दिले। या ठिकाणच्या अनेक आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून मला या अंबेजोगाई शहरातच ते संस्कार मिळाले। त्या अनुषंगाने सद्यस्थितीत मी अंबेजोगाई येथीलच रहिवासी आहे। अंबेजोगाई पासूनच एक 20 किलोमीटर अंतरावर घटनांदूर नावाचं गाव आहे। त्या ठिकाणी मी वसुंधरा महाविद्यालयामध्ये कार्यरत आहे। सुरुवातीपासून माझा प्रवास या ठिकाणी आपणासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो। माझे वडील आदरणीय माणिकरावजी कांबळे सर हे सुरुवातीपासूनच चळवळीतले कार्यकर्ते आहेत। लसाकम ही जी कर्मचारी संघटना आहे त्या कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून त्याचबरोबर विविध सामाजिक उपक्रमामधून ते सतत सक्रिय असतात।
हे जे काही विचारांच्या परिवर्तनाचं बाळकडू आहे ते बाळकडू लहानपणापासूनच मला माझ्या वडिलांकडून मिळालेलं आहे. मग ते आमच्या नगरातील कार्यक्रम असतील किंवा वडिलांसोबत ज्या ज्या ठिकाणी मी कार्यक्रमामध्ये गेलो त्या ठिकाणी मला नवीन विचार, नवीन लोक भेटत गेले आणि मी घडत गेलो. वडिलांनी कधीच माझ्यावर असं काही बंधन घातलं नाही, तू अमुकच गोष्ट केली पाहिजेस किंवा अमुक ठिकाणी गेलाच पाहिजेस, अमुक ठिकाणी तुझी उपस्थितीच हवी आहे. सुरुवातीपासूनच त्यांनी मला मुक्तपणे या ठिकाणी विहार करण्याची अनुमती दिली. त्या अनुषंगाने मला वाटतं की माझा जो काही वैचारिक प्रवास आहे तो प्रगल्भतेच्या दिशेने या ठिकाणी होत गेला. लहानपणापासूनच मी या वैचारिक प्रवाहामध्ये राहत होतो, परंतु तत्कालीन कालखंडामध्ये असे काही प्रसंग सुद्धा माझ्यासोबत घडले जे की मला विचार करायला भाग पाडत होते. माझ्या लहानपणीचा प्रसंग आहे, मी कदाचित त्यावेळेस 4थीला होतो. 95चा कालखंड आहे आणि मी माझ्या आईच्या गावाला आमच्या आजोळी गेलेलो होतो. त्या ठिकाणी मराठा समाजातील एक विवाह होता आणि मांगोड्यातील जे काही माझ्यासोबत असणारे सगळे माझे बालमित्र होते. आम्ही सगळे त्या ठिकाणी जेवायला जाणार होतो. तर ज्यावेळेस आम्ही जेवायला गेलेलो होतो त्यावेळेस निघतानाच माझ्या सर्व बालमित्रांनी घरातूनच एक ते प्लेट आणि वाटी आणि तांब्या सोबत घेतलेला होता. मी काही सोबत घेतलं नव्हतं आणि मला सुद्धा प्रश्न पडलेला होता की यांनी अशा पद्धतीचं साहित्य का सोबत घेतलेलं असावं. ज्यावेळेस आम्ही त्या लग्नाच्या ठिकाणी गेलो त्यावेळेस सगळे ते जेवायला बसले, त्यांनी ते सोबत जे आणलेलं होतं प्लेट, वाटी आणि तांब्या, त्याच्यामध्ये त्यांनी ते भोजन त्या ठिकाणी ग्रहण केलेलं होतं, परंतु मी काही सोबत आणलेलं नव्हतं. त्या ठिकाणच्या व्यक्तीने मला विचारलं की तू कुणाकडे आलेला आहेस. त्यावेळेस मी माझ्या आजोबांचं नाव सांगितलं आणि त्याला लक्षात आलं की हा त्या मातंग कुटुंबाच्या घरी आलेला आहे. त्यावेळेस त्याने मला विचारलं की बाबा तू तुझं प्लेट वगैरे आणलेलं नाहीयेस का. त्यावेळेस मी त्याला सांगितलं तुम्हाला मला भोजन द्यायचं असेल तर देऊ शकता, अन्यथा नाही दिलं तरी मी इथून परत जाईल. तू का कुणास ठाऊक त्या माणसाला माझी दया आलेली असावी, त्यानं तिकडून एक त्या पळसाच्या पानाची पत्रवाळी आणली आणि ती मला दिली आणि सांगितलं की या बाजूला बस, तुला या ठिकाणी भोजन दिलं जाईल. तो प्रसंग माझ्या बालमनावर चांगलाच बिंबला होता, परंतु ही जात व्यवस्था अशा पद्धतीचं आचरण का करते या प्रश्नाचं उत्तर मला त्या वयात काही मिळालं नाही. त्यानंतर त्याच गावामधला दुसरा एक प्रसंग असा होता की एक वृद्ध व्यक्ती त्या ठिकाणी हापशावर पाणी भरत होता आणि मला का कुणास ठाऊक वाटलं की त्याची आपण मदत केली पाहिजे. त्याच्यामुळे घागर भरण्यासाठी मी त्या वृद्ध व्यक्तीला मदत केली. त्या वृद्ध व्यक्तीला मी नवीन दिसलो, त्याने विचारलं तू कुणाच्या इथं आलेला आहे. त्यावेळेस मी परत माझ्या आजोबांचं नाव सांगितलं आणि त्याने ती घागर त्याच ठिकाणी उलटून टाकली. त्या आजोबांना मी विचारलं तुम्ही असं का केलं. त्यावेळेस त्याने प्रत्युत्तर दिलं की हे पाणी मी देवपूजेसाठी नेत आहे आणि तू या अमुक व्यक्तीच्या घरी आलेला आहेस, त्याच्यामुळे हे काय पाणी मला त्या देवपूजेला वापरता येणार नाही. हा प्रसंग सुद्धा मला विचार करण्यास भाग पाडत होता की का हे व्यक्ती अशा पद्धतीचं आचरण करत असतील, अशा पद्धतीची वागणूक का दिली जात असेल. कदाचित त्याच वेळी माझा प्रवास जो आहे तो आंबेडकरी विचारधारेच्या दिशेने सुरू झालेला होता. त्यानंतर मी वडिलांसोबत अनेक वैचारिक कार्यक्रमांना उपस्थिती लावली, अनेक व्याख्याने ऐकली. मला हळूहळू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्या ठिकाणी प्रेरणा देऊ लागले की कुठेतरी या समाज व्यवस्थेमध्ये बदल झाला पाहिजे. आपण सर्वांनी अभ्यासलेला आहे,
14 ऑक्टोबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली आणि संपूर्ण बहुजन समाजाला एक परिवर्तनाचा विचार त्या ठिकाणी केला. तो विचार मला वाटते की अजूनही बऱ्याच तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलेला नाही. कदाचित या ठिकाणी राहुल सर जे काम करत आहेत अशा पद्धतीचे अनेक कार्यकर्ते आहेत जे या विचाराला सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. आज या ठिकाणी तोच विचार मी माझ्या या प्रवासातून या बहुजन संघटक पेजवरून मांडण्याचा प्रयत्न करत आहे. हे जे प्रसंग माझ्या आयुष्यात घडले ते मला वाटते की हे प्रसंग माझ्या परिवर्तनाला कुठेतरी एक प्रेरणा देणारे होते. त्याचबरोबर आणखीन एक प्रसंग मला या ठिकाणी सांगावासा वाटतो. तो प्रसंग असा होता, नांदेडकडील भागामध्ये माझा एक आदिवासी मित्र होता. त्या आदिवासी मित्राच्या वास्तुशांतीला त्या ठिकाणी उपस्थित झालेलो होतो. साहजिकच त्याच्या कुटुंबातील पाहुण्यांसाठी मी नवीन होतो, त्यामुळे काही महिलांनी त्याला विचारपूस केली की हा मुलगा कोण आहे. त्यावेळेस त्याने सांगितलं की हा माझा मित्र आहे. त्या महिलांनी मग विचारले की हा कोणत्या जातीचा आहे. त्यावेळेस त्याने सांगितलं की हा मातंग जातीचा. त्यावेळी तो महिलांचा माझ्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता तो फार वेगळा होता आणि कुठेतरी मला विचार करायला भाग पाडणारा होता. मी विचार केला की हा माझा मित्र आदिवासी समुदायाचा, मी मातंग समुदायाचा, आम्ही दोघेही एक बॅकवर्ड कास्ट मध्ये मोडतो, दोघेही आम्ही शूद्रच गणल्या जातो. परंतु तरीही ही जात व्यवस्था अशी आहे की त्यांनी त्या मागास घटकामध्ये सुद्धा अजून पायऱ्या निर्माण केलेल्या आहेत. ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था कुठेतरी आपल्याला एक येऊ देत नाही, किंवा या व्यवस्थेला नक्कीच चिंता असेल की हा सर्व बहुजन किंवा मागास प्रवर्ग आहे तो जर एक झाला तर नक्कीच क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या अनुषंगाने मला वाटतं की ही व्यवस्था कुठेतरी अशा पद्धतीचं प्रत्येक घटकामध्ये विभाजन करण्याचं काम करत. माझ्या मित्राच्या घरी घडलेला तो प्रसंग मला विचार करण्यास भाग पाडत होता की नेमकं आपण असा काय गुन्हा केलेला आहे की आपण त्या मागासवर्गीय कुटुंबात जन्मलेलो आहोत. परंतु मला वाटतं की कुणाच्या हातात नसतं की आपण कुठे जन्म घ्यावा. परंतु मला वाटतं की नक्कीच आपण नंतरच्या कालखंडामध्ये हे परिवर्तन घडवू शकतो. आणि हे परिवर्तन माझ्यामध्ये हळूहळू होत गेलं. अंबेजोगाई सारख्या शहरामध्ये अनेक आंबेडकरवादी विचारवंत त्यांच्या सानिध्यात मी येत गेलो, त्यांचे विचार ऐकत गेलो. सुरुवातीच्या काही काळामध्ये मी बीएसपीचे काही केडर कॅम्प सुद्धा केले की त्या माध्यमातून सुद्धा माझ्यामध्ये परिवर्तन होत गेलं. की विविध सामाजिक कार्यक्रम असतील किंवा उपक्रम असतील त्यामध्ये सुद्धा मी सक्रिय सहभाग घेत गेलो. तिथून सुद्धा मला एक परिवर्तनाची दिशा मिळत गेली. त्यानंतर मी ज्यावेळेस छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी प्रवेश घेतला, खऱ्या अर्थानं तो प्रवेश माझ्या जीवनाला कलाटणी देणारा होता.
की तिथून खऱ्या अर्थानं माझी वाटचाल ही बौद्ध धर्माच्या दिशेने सुरू झाली. तिथून मला एक वैचारिक प्रगल्भता म्हणता येईल ते मिळण्यास सुरुवात झाली, की जेणेकरून माझ्या बाबतीत हे जे काही प्रसंग घडत गेले त्या प्रसंगांचं उत्तर मला त्या अभ्यासातून म्हणा किंवा वैचारिक प्रवासातून म्हणा मिळत गेलं. तिथून मला खऱ्या अर्थानं बुद्ध धर्माबद्दल माहिती मिळत गेली. मला त्या बुद्ध धर्माबद्दलचं आकर्षण निर्माण झालं किंवा बुद्ध धर्माकडे जी माझी वाटचाल आहे ती खऱ्या अर्थानं तिथून सुरू झाली. तिथून माझ्या मनामध्ये हा विचार निर्माण झाला की आपण ही जात व्यवस्था लाथाडली पाहिजे. कुठेतरी आपण या जात व्यवस्थेपासून स्वतःला बाहेर काढून प्रगतीच्या दिशेने घेऊन गेलं पाहिजे. तथागत गौतम बुद्ध अत्तवग्गामध्ये सांगतात, अत्ता ही अत्तनो नाथो कोई नाथो परोसिया अत्त नाही सुदंतेन नाथ लभती दुर्लभ. या गाथेचा अर्थ असा आहे की आपणच आपले मालक आहोत. दुसरा कोणी आपल्या विचारांचा मालक होऊ शकत नाही. आणि आपण जर आपल्या मनाला योग्यरित्या नियंत्रणात ठेवलं तर दुर्लभ अशा त्या स्वामित्वास आपण प्राप्त करू शकतो. स्वतःवर जोपर्यंत आपण नियंत्रण मिळवत नाही तोपर्यंत मला वाटतं स्वतःच्या उद्धाराचा मार्ग आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असताना मला माझ्या त्या अगणित प्रश्नांचं उत्तर भेटत गेलं. आपण स्वतःला त्या संकुचित अशा जात व्यवस्थेपासून मुक्त केलं पाहिजे. आणि त्याच कालखंडामध्ये जी.एस. दादांसोबत माझा संपर्क झाला. त्यावेळेस मला वाटतं की जी.एस. दादांनी लहू शक्ती हे मासिक सुरू केलेलं होतं. त्या माध्यमातून त्यांचं वैचारिक कार्य सुरू होतं. लहू शक्ती मासिक माझ्या वाचण्यात आलं. लहू शक्ती मासिकाचा जो प्रवास आहे तो हळूहळू नंतर बदलत जाऊन शेवटी जी.एस. दादांनी जो नारा दिलेला होता चलो बुद्ध की ओर, तिथपर्यंत त्याचा तो प्रवास आला. आणि तो प्रवासच मला वाटतं की मला या बौद्ध धर्माकडे घेऊन आला. जी.एस. दादा असं व्यक्तिमत्व होतं की जो कोणी त्यांच्या सानिध्यात येईल त्या व्यक्तीवर जी.एस. दादांच्या विचारांचा त्यांच्या कार्यांचा प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही. माझ्यावर सुद्धा तो प्रभाव आहे. जी.एस. दादांचा नेहमी प्रयत्न राहिला की मला त्यांच्या त्या चळवळीमध्ये त्यांच्या सोबतीने सतत घेऊन जाण्याचा प्रयत्न जी.एस. दादांचा असायचा. ज्या ज्यावेळी जी.एस. दादा अंबेजोगाईला येत असत किंवा अंबेजोगाईच्या आजूबाजूंच्या गावांमध्ये शहरांमध्ये येत असत त्यावेळी आदरणीय जी.एस. दादा मला संपर्क करत असत. मला सांगत असत की अमुक अमुक ठिकाणी कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी तुला शक्य झालं तर उपस्थित राहा. मी सुद्धा बऱ्याचदा जी.एस. दादांना या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आमंत्रित करायचो. ते मला सुद्धा वाटायचं की ज्या पद्धतीनं मी प्रभावित झालो, मातंग समाजातील अनेक तरुण बांधव असतील ते सुद्धा आदरणीय जी.एस. दादांच्या विचारांतून प्रभावित व्हावे आणि त्यांनी सुद्धा स्वतःला त्या ठिकाणी त्या जात व्यवस्थेच्या डबक्यातून मुक्त करून या ठिकाणी बुद्ध धर्माचा जो अथंग सागर आहे त्या सागरामध्ये स्वतःला समाविष्ट केला. नंतरच्या कालखंडामध्ये मी माझ्या
शैक्षणिक प्रवाहामध्ये गुंतून राहिलो. काही काळ का होईना थोडं चळवळींपासून किंवा सामाजिक कार्यापासून स्वतःला अलिप्त ठेवलेलं होतं. नंतरच्या कालखंडात मी बऱ्याच महाविद्यालयांमध्ये CHB वर सुद्धा काम केलं. त्यावेळी सुद्धा फार वेगळे अनुभव मला यायचे. कधी कधी मला वाटायचं की हे अडाणी लोकच जात व्यवस्थेमध्ये जास्त जखडून आहे. परंतु ज्यावेळेस अशा पद्धतीचे अनुभव मला महाविद्यालयामध्ये यायचे त्यावेळेस वाटायचं की हे सुशिक्षित लोक काही त्या अडाणी लोकांपेक्षा फार वेगळे नाही. असाच एक माझा महाविद्यालयातला प्रसंग आहे. महाविद्यालयाचं नाव या ठिकाणी घेत नाही मी. त्या ठिकाणी मी CHB वर कार्यरत होतो आणि ते महाविद्यालय जे आहे ते महाविद्यालयामध्ये मी एक कॉम्पिटिटिव्ह क्लासची तासिका घ्यायचो आणि मी त्यावेळेस अविवाहित होतो आणि मला सेवकाने हे सांगितलं की तुमची त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तासिका महाविद्यालय संपल्यानंतर असते. त्या तासिकेला तुमच्या बऱ्याचशा सवर्ण वर्गातील मुली उपस्थित असतात. तुम्ही गेल्याच्या नंतर या ठिकाणी बरीचशी चर्चा होते की हा SC समाजातील मातंग समाजातील युवक आहे, अविवाहित आहे. आपल्या समाजातील बऱ्याचशा मुली त्या तासिकेला उपस्थित असतात. काही अनुचित प्रकार घडेल, आपण त्या तासिकेला त्या मुलींना सांगितलं पाहिजे की उपस्थित राहू नका म्हणून. या सुशिक्षित लोकांकडून अशा पद्धतीचे विचार ज्यावेळेस मला अनुभवायला यायचे त्यावेळेस मला तो बाबासाहेबांचा विचार आठवायचा की खऱ्या अर्थानं सुशिक्षित लोकांनीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जी आहे ती पुढे नेलेली नाही. या ठिकाणी आपण पाहतोय की जसा जसा शिक्षण प्रवाह वाढत आहे किंवा शिक्षणामध्ये व्यक्ती प्रगतीकडे जात आहे तसा तसा जात हा फॅक्टर अधिक परिणामकारक होताना आपल्याला दिसून येतो. जात व्यवस्था अधिक वृंदीगत होत आहे. ते वेगवेगळ्या माध्यमातून सद्यस्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला भेटते. अमुक जातींचेच मोर्चे, अमुक जातींच्याच बैठका, अमुक जातींच्याच व्यक्तीला राजकारणामध्ये तिकीट मिळणं किंवा त्या जातीच्या माध्यमातूनच त्या राजकारणाची समीकरणं ठरवणं, हे अनेक प्रकार आपल्याला सद्यस्थितीमध्ये पाहायला भेटतात, ज्याच्यावरून आपण सांगू शकतो की सुशिक्षित समाजामध्ये सुद्धा जात हा फॅक्टर अधिक स्ट्रॉंग होत चाललेला आहे. माझ्या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये जसं जशा पद्धतीने मी पुढे जात होतो तसं तसं मला या जात व्यवस्थेची दाहकता अजून वाढलेली दिसून येते. आणि GS दादांच्या सानिध्यात आल्यामुळे मला सुद्धा कुठेतरी वाटत होतं की मातंग समाजाने आता या जात व्यवस्थेतून बाहेर पडलं पाहिजे आणि स्वतःच्या प्रगतीकडे म्हणजेच बुद्ध धर्माकडे नेलं पाहिजे. आणि मी स्वतःला त्या दिशेने घेऊन जात होतो हे या ठिकाणी मला अभिमानानं सांगावंसं की ज्यावेळेस माझं शिक्षण पूर्ण झालं आणि मी CHB वर काम करू लागलो परत मी या ठिकाणी त्या विचारधारेमध्ये स्वतःला झोकून दिलं. ज्या ज्या वेळी मग GS दादा सांगतील त्या अनुषंगाने कार्यक्रमांना उपस्थित राहणं, एखादा कार्यक्रम अरेंज करणं किंवा तरुणांमध्ये अशा पद्धतीचे विचार प्रेरणा, अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी करू लागल्या. आणि मलाच वाटलं की आपण आपल्यावर लागलेली हा मातंग समाजाचा शिक्का कुठेतरी पुसला पाहिजे.
ती संधी मला 2014 मध्ये मिळाली. 2014 मध्ये GS दादा एक अंबाजोगाईला आलेले असताना काही मातंग समाजातील ज्येष्ठ व्यक्तींना त्यांनी एका ठिकाणी बैठकीला बोलवलं. मला सुद्धा त्यांनी संपर्क केला. मला सांगितले की आनंद तुला सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. मग ते ज्येष्ठ व्यक्ती आदरणीय GS दादा आणि मी त्या ठिकाणी त्या बैठकीला उपस्थित होतो. त्या बैठकीमध्ये GS दादांनी सांगितलं की आपल्याला आता फक्त चलो बुद्ध की ओर हा संदेश लोकांना देऊन जमणार नाही. आधी सुरुवातीला आपल्याला त्याचा अंगीकार करावा लागेल आणि नंतर लोकांना प्रेरित करावं लागेल. त्या अनुषंगाने त्यांनी त्या बैठकीत ठरवलं की अंबाजोगाई मधील मातंग समाजातील काही ज्येष्ठ व्यक्ती आणि मला सुद्धा त्यांनी विचारले की आनंद तू तयार आहेस? त्यावेळेस मी क्षणाचाही विचार न करता GS दादांना सांगितलं, दादा मी तुमच्या सोबत यायला तयार आहे. त्यावेळेस मी माझ्या घरच्यांना सुद्धा विचारलं नाही, घरच्यांची सुद्धा अनुभूती घेतली नाही. कारण मला जसं जसं मी वयाने वाढत चाललेलो होतो तसं मला त्या जात व्यवस्थेमधून स्वतःला मुक्त करायचं आणि GS दादांच्या माध्यमातून मला ती संधी त्या ठिकाणी 2014 ला उपलब्ध झालेली होती. GS दादांनी अंबाजोगाई नगरीतील मातंग समाजातील काही ज्येष्ठ व्यक्तींना, त्याच्यामध्ये मग आदरणीय रमेश मस्के सर होते, आदरणीय गोडके साहेब होते, आदरणीय SS पारवे साहेब होते, GS दादा होतो, मी होतो, अशा काही व्यक्तींना घेऊन GS दादांनी कराळी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव तत्कालीन कालखंडातला उस्मानाबाद या ठिकाणी आदरणीय GS दादांनी आम्हाला घेऊन गेले. 6/9/2014 ला कराळी येथे जे बुद्ध विहार आहे त्या बुद्ध विहारामध्ये दी लॉर्ड बुद्धा रिलिजियस अँड चॅरिटेबल ट्रस्ट कपिल वस्तू परिसर कराळी या ठिकाणी पूज्य भंते धम्मदीप यांच्या हस्ते मला बुद्ध धम्माची दीक्षा दिली. आणि मला वाटतं की मी स्वतःला त्या दिवसापासून प्रगतीच्या दिशेने घेऊन गेलो की माझी मलाच एक वैचारिक स्वातंत्र्य प्राप्त झाल्यासारखं त्या ठिकाणी वाटलं की आपण आता मुक्त झालेलो आहोत. जात व्यवस्था नावाचं जे डबकं होतं त्या डबकातून आदरणीय GS दादांच्या माध्यमातून मी स्वतःला मुक्त करून घेतले. खऱ्या अर्थानं एका नवीन आयुष्याला मी 2014 पासून सुरुवात केली होती. त्या ठिकाणचा एक प्रसंग मला सांगावा असं वाटतो. कराळीला ज्यावेळेस आम्ही ती धम्मदीक्षा घेतली त्यावेळेस तेथील काही राजकीय व्यक्तींना बातमी मिळाली की अंबाजोगाईवरून आदरणीय GS दादांच्या नेतृत्वाखाली ते मातंग समाजाचे व्यक्ती या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे. ते राजकीय व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी ती धम्मदीक्षा संपल्याच्या नंतर आम्हाला सांगितलं की तुमची भोजनाची व्यवस्था आम्ही एका हॉटेलमध्ये करणार आहोत, तर आपण लागलीच त्या ठिकाणी निघावं. GS दादांनी सांगितलं की आमच्या भोजनाची व्यवस्था काही करू नका. मला वाटतं की बराच वेळ झालेला होता, आमचा परतीचाही प्रवास होता. GS दादांनी वाटले की त्या व्यक्तींना अनावश्यक कशाला त्रास द्यायचा आहे. त्या अनुषंगाने GS दादांनी त्यांनी सौम्य भाषेत नकार सांगितला की आमच्या काही भोजनाची व्यवस्था करू नका, आम्ही निघणार आहोत. त्या ठिकाणी काही लोकांच्या भेटी घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. सर्वांना भुका तर प्रचंड लागलेल्या होत्या, परंतु GS दादांच्या उत्तराने मी माझ्याशी सर्व चकित झालेले होते. आम्हाला नेमकं कारण समजलं नाही. जशीच गाडी तिथून बाहेर निघाली, आम्ही बरेचसं पुढे आलेलो असतो, एक छोटासा ढाबा होता, ते दिसला आणि GS दादांनी सांगितलं की गाडी त्या ठिकाणी थांबव. गाडी त्या ठिकाणी थांबली, आम्ही सगळेजण उतरलो होतो आणि GS दादांनी सांगितलं त्या ढाब्याला तुझ्याकडे जे काय असेल ते आम्हाला जेवायला दे, भोजन करू, जे काही पैसे होतील ते या ठिकाणी दिले जातात. त्यावेळेस मी GS दादांना सांगितलं की तो व्यक्ती तिथं आपल्या चांगल्या हॉटेलमध्ये जेवणाची व्यवस्था करायला तयार झाला, त्याला नकार दिला आणि या ठिकाणी ढाब्यावर आलो तर जे काय आहे ते देऊन आपण जेवण करतो.
त्यावेळेस GS दादांनी मला सांगितलं होतं की आनंद, लाचारी स्वीकारायची नाही. यानंतरचं आयुष्य तुला स्वाभिमानाने जगायचं आहे. ही त्याची सुरुवात आहे. की मला वाटतं की बौद्ध धर्माने मला जे काही दिलं होतं ते सगळ्यात मोठं काय असेल तर तो स्वाभिमान होता. तो स्वाभिमान मला त्या प्रसंगातून आदरणीय GS दादांनी सांगितला होता. इथून पुढे तुला स्वाभिमानाने जगायचा आणि तो स्वाभिमान घेऊन त्या ठिकाणी मी 2014 नंतरचा माझा प्रवास अतिशय सार्थ पद्धतीने पुढे नेला. हे मला या ठिकाणी अभिमानाने सांगावंसं वाटतं की खऱ्या अर्थानं बुद्ध धम्म आपल्याला काय देत असेल तर स्वाभिमानाचं जगणं देतो. आपण पाहतो, मला कोणत्याही धर्माला या ठिकाणी नाव ठेवायचं नाही, परंतु जर एक आपण सारासार विचार केला तर त्या धर्मामध्ये आपल्याला केंद्रबिंदू हा व्यक्ती दिसत नाही. सामान्य नागरिक त्या ठिकाणी केंद्रबिंदू नाहीये. त्या धर्मांमध्ये केंद्रबिंदू वेगळ्याच गोष्टी आहेत आणि सामान्य व्यक्तीला दुय्यम स्थान दिलेलं आहे. परंतु बुद्ध धर्मामध्ये तसं नाहीये. तिथे केंद्रबिंदू सामान्य व्यक्ती आहे आणि या सामान्य व्यक्तीच्या भोवतीच हा बुद्ध धम्म आहे. सामान्य व्यक्तीचाच उद्धार, सामान्य व्यक्तीचाच विकास, सामान्य व्यक्तीचं स्वातंत्र्य हे सगळं आपल्याला या बुद्ध धर्माच्या माध्यमातून प्राप्त होतं. आणि तो स्वाभिमान मला त्या दिवशीपासून आदरणीय GS दादांच्या त्या प्रसंगातून प्राप्त होतं. लाचारीचं जगणं आता सोडून द्या. मला वाटतं की या बहुजन संघटक एकच्या माध्यमातून सर्व बहुजन बांधवांना हा माझा संदेश असेल की आपण लाचारीचं जीवन आता सोडून द्या. की स्वतःला कुठेतरी परावर्तित करून स्वाभिमान जीवन जगण्याचं मार्ग स्वीकारा. आणि तो मार्ग मला वाटतं या बुद्ध धर्माच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला प्राप्त होईल. या ठिकाणी नंतरच्या कालखंडातही अनेक प्रसंग आले आणि त्या प्रसंगातून मी शिकत गेलो. ज्यावेळेस माझा विवाह होणार होता त्यावेळेस एक प्रसंग या ठिकाणी सांगतो. माझ्या पत्नी या OBC आहेत, नावी समाजातील आहेत. आंतरजातीय विवाह केलेला. मग विवाहाच्या वेळी सुद्धा प्रश्न पडला होता की नेमकं कोणत्या पद्धतीने हा विवाह करायचा. मला तर वाटत होते की माझा विवाह हा बौद्ध पद्धतीने व्हावा. परंतु ज्यावेळेस मी त्यावर चर्चा केली बऱ्याच ठिकाणाहून त्याला एक विरोध येत असल्याचं मला जाणवलं. जे काही पाहुणे मंडळी असतील त्या पाहुणे मंडळींकडूनच तो विरोध होता. मग मी आणखीन काही लोकांसोबत चर्चा केली की याच्यावर आपल्याला काही मार्ग काढता येईल का. तथागतांचा जसा मध्यम मार्ग आहे जो की आपल्याला एक सम्यक आजीविका प्राप्त करतो, सम्यक जीवन जगण्याचा संदेश देतो. मला वाटलं की तशा पद्धतीचा एक मध्यम मार्ग कुठेतरी निघाला पाहिजे. त्यावेळेस मग चर्चेअंती मी ठरवलं क्रांतिज्योती महात्मा फुलेंनी जो संदेश दिलेला आहे सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून मी ठरवलं की आपण हा मध्यम मार्ग स्वीकारायचा. हिंदू पद्धतीनेही नाही आणि बौद्ध पद्धतीनेही नाही. आपण सत्यशोधक पद्धतीने विवाह करायचा. त्या ठिकाणी आपण कोणत्याही पुरोहिताला किंवा ब्राह्मणाला आमंत्रित करायचं नाही आणि सत्यशोधक पद्धतीने तो विवाह त्या ठिकाणी संपन्न करायचा. सर्वांची संमती त्याला मिळाली आणि मी सत्यशोधक समाजाच्या लातूर येथील काही कार्यकर्त्यांशी संपर्क केला. आदरणीय कोटंबे साहेब होते, त्यांनी सहकार्य केलं. लातूरचे सत्यशोधक समाजाचे बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी अंबेजोगाईला उपस्थित झाले आणि माझा विवाह हा सत्यशोधक पद्धतीने त्या ठिकाणी संपन्न झाला. त्यामध्ये कोणत्याही पुरोहिताला किंवा ब्राह्मणाला विवाह लावण्यासाठी काही आमंत्रित केलं नाही. त्या सत्यशोधक कार्यकर्त्यांनी एक सप्तपदी सप्ताह देऊन त्या ठिकाणी तो विवाह संपन्न केला. माझ्या भाई आयुष्याला शुभेच्छा दिल्या. अशा पद्धतीचे हे जे बदल आहेत ते बदल मला या बुद्ध धर्माच्या विचारांनी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी दिलेत असं मला वाटतं. मी हे जे बदल आहेत हे माझ्या नोकरीमध्ये सुद्धा अंगीकारतो. महाविद्यालयामध्ये ज्यावेळेस मी मुलांशी चर्चा करतो त्यावेळेस मी कोणत्याच विद्यार्थ्याला आडनावाने बोलत नाही. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आपण आडनाव उच्चारतो त्यावेळेस ते आडनाव एकटं येत नाही, तर त्याच्यासोबत त्याची जात सुद्धा येते आणि मला ते नको आहे. त्यामुळे ज्या वेळेस मी विद्यार्थ्यांशी संवाद साधतो त्यावेळी मी विद्यार्थ्यांच्या नावानिशी त्यांना बोलतो. त्यांची जात त्या ठिकाणी मला महत्वाची नाही, तो विद्यार्थी मला महत्वाचा. त्या अनुषंगाने प्रत्येक विद्यार्थ्याला मी नावानिशी बोलतो. बऱ्याचदा मला विद्यार्थी प्रश्न पडतात की तुम्ही आमचं आडनाव का घेत नाही, त्यावेळेस मी त्यांना हेच सांगत असतो, मला तुमच्या आडनावाची आवश्यकता नाहीये. नावाने मी तुम्हाला संबोधणार आणि नावानेच तुमचा उल्लेख करणार. हा जो बदल आहे तो बदल मला वाटतं की बुद्ध धर्माने तो बदल मला त्या ठिकाणी दिलेला. ते कुठेतरी आपण सुद्धा त्या जातीच्या पलीकडे विचार केला पाहिजे. शिक्षकांना सुद्धा माझी या ठिकाणी या बहुजन संघटनेच्या माध्यमातून विनंती आहे, ज्या ठिकाणी आपण काम करत असतो त्या ठिकाणी कृपया विद्यार्थ्यांशी नावाने संवाद साधा. त्यांच्या जातीविषयी विचार करू नका. हा विद्यार्थी कोणत्या जातीचा आहे, मामुक विद्यार्थी माझ्या जातीचा आहे का, मामुक विद्यार्थ्यांबद्दलच आपुलकी, दुसऱ्या जातीच्या विद्यार्थ्यांबद्दल वेगळी वागणूक. कृपया अशा पद्धतीची वागणूक त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना देऊ नका. आणि अशा पद्धतीची वागणूक जर आपण देत असाल तर मला वाटतं हे जात नावाचं विषारी बीज जे आहे ते आपण या शिक्षणाच्या माध्यमातून पेरण्याचं काम करत आहोत. शिक्षकांना माझी नम्रतेची विनंती आहे की आपण हे जात नावाचं विषारी बियाणं जेवढं विद्यार्थ्यांच्या डोक्यातून नष्ट करता येईल तेवढं नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी माझ्या परीने हा प्रयत्न करत आहे, आपण सुद्धा आपल्या परीने तो प्रयत्न केला पाहिजे. हा जो बदल आहे माझ्यामध्ये तो बदल मला वाटतं की बुद्ध धर्माने तो बदल माझ्यामध्ये घडवलेला आहे. अशा पद्धतीचे बदल आपल्यामध्ये सुद्धा घडू शकतात. फक्त तो विचार आपण अंगीकारला पाहिजे, जो विचार आपण स्वीकारला पाहिजे, तो विचार आपण आचरणात आणला पाहिजे. मला वाटतं की कागदोपत्री तर आपण बुद्ध झालंच पाहिजे, तर त्या पलीकडे जाऊन आचरणाने आपण बुद्ध झाला. तो मला वाटतं की परिवर्तनाचा सर्वात महत्वाचा मुद्दा, की डॉक्युमेंटली बुद्धिस्ट होण्यापेक्षा तुमच्या बिहेवियर आचरणाने तुम्ही बुद्धिस्ट. समाजामध्ये असे अनेक व्यक्ती आपल्याला दिसतील जे कागदोपत्री बुद्धिस्ट नाहीयेत परंतु आचरणाने बुद्धिस्ट आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा उदाहरण देत असतो वारकरी संप्रदायाचं. कधी जर आपण बारकाईने विचार केला तर हा वारकरी संप्रदाय पंचशिलाचं पालन करत असलेला आपल्याला दिसून येईल. प्राणीहिंसा करत नाहीत, खोटे बोलत नाहीत, व्याभिचार करत नाही, मद्यपान करत नाही. आपण पाहतो की जे माळकरी लोक आहेत अशा पद्धतीच्या गोष्टींपासून स्वतःला अलिप्त ठेवतात आणि हेच समाज परिवर्तनाचं माध्यम आहे. तुमच्या आचरणात बुद्धिझम आला पाहिजे. या ठिकाणी मला आदरणीय जी एस दादांसोबतचा एक क्षण सांगावासा वाटतो. जी एस दादा एकदा अंबेजोगाईला आलेले होते आणि नव्यानेच त्यांची माझी ओळख झालेली होती आणि असेच आम्ही चर्चा करत बसत असताना जी एस दादा मला म्हणाले, तुला काय वाटतं आनंद, भारतामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार सद्यस्थितीत फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे का, होणं गरजेचं आहे. त्यावेळेस जी एस दादांना मी माझा विद्यापीठातला एक अनुभव सांगितला होता. तो अनुभव मी या ठिकाणी सांगत आहे. विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असताना त्या ठिकाणी हिस्ट्री म्युझियम आहे. तर त्या हिस्ट्री म्युझियमला एकदा
फाईन आर्टच्या विद्यार्थ्यांनी त्यांनी ज्या काही मूर्त्या घडवलेल्या होत्या त्या मूर्त्यांचं प्रदर्शन त्या ठिकाणी भरवलेलं होतं. मला सुद्धा वास्तुकलेचं शिल्पकलेचा फार छंद आहे, पाहायला आवडतं. अनेक पुरातन मंदिरं असतील किंवा किल्ले असतील अशा ऐतिहासिक स्थळांना मला भेटी द्याव्या वाटतात, त्या ठिकाणची शिल्पकला पाहावी वाटते, त्या ठिकाणचं मूर्तिकाम मला पाहावं असं वाटतं. मी सुद्धा त्या ठिकाणी त्या फाईन आर्टच्या विद्यार्थ्यांनी जे काही प्रदर्शन भरवलेलं होतं त्या ठिकाणी गेलो. तर त्या ठिकाणी एका विद्यार्थ्याने एका मोठ्या दगडावर तथागत गौतम बुद्धांचा अर्धा चेहरा कोरलेला होता. आणि जे त्या प्रदर्शनाला उद्घाटक म्हणून आलेले व्यक्ती होते त्यांनी त्या विद्यार्थ्याला विचारलं की तू हा चेहरा पूर्ण सुद्धा कोरू शकत होतास, परंतु तो पूर्ण चेहरा तू का कोरला नाहीस? त्यावेळेस त्या विद्यार्थ्याने फार सुंदर उत्तर दिलं. त्याने सांगितलं की जगाला अजून पूर्ण बुद्ध कळालाच नाही. जो काही बुद्ध कळालेला आहे तो अर्धवटच आहे. मला सुद्धा तेच वाटतं की सद्यस्थितीमध्ये जो काही बुद्ध असेल किंवा त्यांचे विचार असतील ते पूर्णतः आपण समजूनच घेतले नाही. आपण ते अर्धवट ज्ञानच प्राप्त केलेलं आहे. ज्या दिवशी खऱ्या अर्थाने संपूर्ण जगाला हा बुद्ध कळेल, मला वाटतं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार. त्या दिवशी खऱ्या अर्थाने संपूर्ण जग, संपूर्ण मानव समूह एका परिवर्तनाच्या दिशेला असेल, एका क्रांतीच्या दिशेला असेल. परंतु मला वाटतं जे काही वातावरण सद्यस्थितीमध्ये राजकीय लोक असतील पेरत आहेत ते वातावरण फार दूषित करणार आहे. हे वातावरण आपल्यामध्ये दरी निर्माण करणार आहे. कुठेतरी आपण त्याचा विचार केला पाहिजे आणि स्वतःला त्या दूषित वातावरणापासून कशा पद्धतीनं दूर ठेवता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. खऱ्या अर्थानं मला वाटतं जो काही मी या बुद्ध धर्माचा स्वीकार केला हा बुद्ध धर्मच मला त्या दूषित वातावरणापासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शक आहे. बुद्ध धर्मामध्ये असं कधीच सांगितलेलं नाही दुसऱ्या धर्माची निंदा करा. उलट बुद्ध धर्मामध्ये असं सांगितलेलं आहे की आपण जे काही इतरांकडे चांगलं आहे ते स्वीकारलं पाहिजे. मला तरी किमान असं वाटतं की कोणताही धर्म चुकीचं आचरण करण्यास सांगत नाही. त्याचे जे अनुयायी असतात किंवा ज्याला आपण भक्त म्हणू ते लोक या चुकीच्या गोष्टी, या चुकीच्या परंपरा, या चुकीच्या प्रथा त्या ठिकाणी निर्माण करतात. ह्या लोकांकडून त्या चुकीच्या प्रथा असतील, त्या चुकीच्या गोष्टी असतील आचरणात आणायला त्यांना भाग पाडतात. त्या अनुषंगाने आपण स्वतःमध्ये हा बदल घडवून आणला पाहिजे. आणि तो बदल माझ्यामध्ये आदरणीय GS दादांच्या माध्यमातून माझा जीवन प्रवास या ठिकाणी जशा पद्धतीने शक्य होईल तशा पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी राहुल सरांनी त्यांच्या बहुजन संघटक या पेजच्या माध्यमातून मला ही जी काही संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली ती खरोखरच मी त्यांचे आभार पुनश्च एकदा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. जय भीम, नमो बुद्धाय.